विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आयोगानं नुकतंच त्या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 आणि 26चं पूर्णपणे वेळापत्रक त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. मग 26ची जी राज्यसेवाचा पेपर असेल, गट ब असेल, गट क असेल, या सर्व परीक्षांचं त्या ठिकाणी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी तारखा समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर किती वेळ आपल्या हातामध्ये आहे. जे विद्यार्थी 26 साठी प्रिपरेशन करतायत त्यांच्याकडे किती वेळ आहे, जे विद्यार्थी 25 साठी प्रिपरेशन करतायत त्यांच्याकडे किती वेळ आहे, या गोष्टी समजून घेणार आहोत. तर बघा, आता आपली जी राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे ही 9 नोव्हेंबरला होणार आहे. 9 नोव्हेंबर 2025 ला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ही होणार आहे. सो त्या पेपरचा जो त्या परीक्षेची मुख्य परीक्षा कधी आहे, तर ही आहे त्या ठिकाणी लक्षात घ्या 29 मार्च 2026 ला. म्हणजे बघा, जर तुमची पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 ला झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला 29 मार्च 2026 ला मुख्य परीक्षेला सामोरे जायचंय. तर आपल्याकडे किती वेळ आहे लक्षात ठेवा. आता 9 नोव्हेंबरला तुमचा पेपर झाला तर तुम्हाला एक त्या ठिकाणी 4-5 दिवस तुम्ही आन्सर की बघून एक अंदाजित तुम्ही इन आहात का आउट आहात, तुम्ही पास होत आहात की तुम्ही पास होत नाहीत, तुम्ही या गोष्टी त्या ठिकाणी थोडं चाचपणी करता. मग असं कन्सिडर करा की तुम्ही 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत तुम्ही वेळ घेतला थोडासा. सो नोव्हेंबर महिन्याचे 15 दिवस, डिसेंबरचा 1 महिना, जानेवारी फेब्रुवारी मार्च, लक्षात ठेवा मार्चचा मी पूर्ण महिना कन्सिडर करतो. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ते 4 महिने आणि नोव्हेंबरचे 15 दिवस, म्हणजे टोटल तुमच्याकडे किती, तर 4.5 महिने त्या ठिकाणी आहेत. लक्षात ठेवा किती, 4.5 महिने राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी तुमच्याकडे आहेत. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेच्या अगोदर थोडाफार का होईना मुख्य परीक्षेचा जर अभ्यास केला असेल त्या मुलांसाठी सुवर्ण संधी आहे. लक्षात ठेवा का, कारण की मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं आता या 4.5 महिन्यामध्ये थोडंसं कठीण जाणार आहे, जड जाणार आहे. जर आपण बघितलं जवळजवळ त्या ठिकाणी वैकल्पिक विषय सोडून 17 ते 18 विषय तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये अभ्यासायचे आहेत आणि प्रत्येक विषयाचा जो डेटा आहे हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. एका दिवशी 2-2 पेपरला तुम्हाला सामोरं जायचंय. त्यामुळे मी हे वाक्य परत वापरतो, ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अगोदर थोडाफार का होईना अभ्यास केलेला आहे, ऍटलिस्ट वैकल्पिक विषयाचा अभ्यास केलेला आहे, त्या मुलांची जर पूर्व परीक्षा निघाली तर त्या मुलांना मुख्य परीक्षेमध्ये प्रचंड फायदा होणार आहे. कारण की 4.5 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, विषयांचा अभ्यासही करायचा आहे आणि त्याचबरोबर आन्सर रायटिंगही करायचे आहे, बरोबर. तर बघा, पहिला पेपर जो असणार त्या ठिकाणी 29 मार्चला आपली भाषा पेपर आहेत, मराठी आणि इंग्लिश. भाषा पेपर 1 सकाळी आणि भाषा पेपर 2 लक्षात ठेवा, म्हणजे 29 मार्चला त्या ठिकाणी आपला क्वालिफाईंग पेपर असणार आहे, बरोबर. सुरुवात आपली कुठून होते स्कोरिंग विषयाची, तर 5 एप्रिल 2026 ला इथून खरं आपलं रणांगण सुरू होणार आहे, इथून खरी आपली लढाई सुरू होणार आहे. 5 एप्रिल 2026 ला तुमचा पहिला पेपर असणार आहे निबंधाचा. लक्षात ठेवा किती मार्कासाठी, तर 250 मार्कासाठी. लक्षात ठेवा, बरोबर. या ठिकाणी 2 निबंध असणार आहेत, 125 मार्काचे तुमचे 2 निबंध असणार आहेत. त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी 18 एप्रिल 2026 ला GS1 आणि GS2, लक्षात ठेवा काय, GS1 आणि GS2 असे 2 पेपर असणार आहेत. त्यानंतर 19 एप्रिल 2026 ला GS3 आणि GS4 हे पेपर असणार आहेत. आणि वैकल्पिक विषय 1 वीकच्या नंतर, 1 हप्त्याच्या नंतर त्या ठिकाणी कधी, तर 26 एप्रिल 2026 ला तुमच्या त्या ठिकाणी वैकल्पिक विषयाचे 2 पेपर असतात. एकूण 500 मार्काचा वैकल्पिक विषय असतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सो पेपर 1 आणि पेपर 2 असे 26 एप्रिल 2026 ला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चा पेपर होणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे पूर्ण एप्रिल महिना तुम्ही मुख्य परीक्षेला सामोरे जाणार आहात. त्याच्यापेक्षा शॉकिंग न्यूज काय, लक्षात ठेवा, जे विद्यार्थी आता ही एप्रिल महिना गेला, एप्रिल महिन्याच्या नंतर लगेच तुमच्या 2026 ची पूर्व परीक्षा आहे, 2026 ची पूर्व परीक्षा 31 मे 2026 ला आयोगाने तारीख दिलेली आहे. म्हणजे जे विद्यार्थी इथून थोडेफार त्या ठिकाणी मार्कनं बाहेर पडले किंवा त्या ठिकाणी आता निकाल तर येणारच नाही एवढं लवकर, लक्षात ठेवा. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या मुख्य परीक्षा संपल्याच्या नंतर लगेच तुम्हाला पूर्व परीक्षा तयारी लागायची. लक्षात ठेवा, बरोबर. म्हणजे तुमच्याकडे त्यानंतर परत 1 महिन्याचा वेळ मिळणार आहे. आणि जे विद्यार्थी 2026 साठी तयारी करत आहेत स्पेसिफिकली की सर माझा 26 अटेम्प्ट आहे, तर बघा आजचा हा त्या ठिकाणी ऑक्टोबर महिना आहे, लक्षात ठेवा, बरोबर ना. आता आपली दिवाळीला हे 10 दिवस जाणार आहेत, प्रत्येक जण दिवाळीला घरी गेलेला असणार आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी दिवाळीच्या फेस्टिवल मध्ये सहभागी होता. सो नोव्हेंबर, डिसेंबर आणि त्या ठिकाणी ते 31 मे, म्हणजे ते 5च महिने तुमच्याकडे, असे एकूण 7 महिने फक्त तुमच्या हातामध्ये उरलेले आहेत. या 7 महिन्यांमध्ये तुम्हाला आता काय करायचंय, तुम्हाला पूर्व परीक्षा ऍज वेल एज मुख्य परीक्षेचा एकत्रितरित्या अभ्यास करायचा आहे. जर तुम्ही म्हणला की सर आतापासून पूर्व परीक्षा करतो, तर त्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेला वेळ कमी मिळणार आहे पूर्व परीक्षेनंतर. आणि जर तुम्ही म्हणलात की सर आता मुख्य परीक्षेत करतो, तर तुमचं पूर्व परीक्षा मागे पडणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला एकत्रितरित्या दोन्ही विषयांचा अभ्यास करून पुढे जावं लागणार आहे. तर बघा, हा टाइम टेबल होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चा. आता
वनसेवा आहे, वनसेवेचा टाइम टेबल काय बघा, तर त्या ठिकाणी 5 मे 2026 ला त्या ठिकाणी सकाळ आणि दुपार अशा 2 सत्रामध्ये त्या ठिकाणी हे पेपर होणार आहेत. आणि 6 मे 2026 ला सुद्धा हे पेपर असणार आहेत. पुढे बघा आता काय आहे, वनसेवाच परत त्या ठिकाणी 5, 6 आणि 7 बरोबर ना, वेगवेगळ्या वैकल्पिक विषयाचे वेगवेगळे पेपर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आता महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 याचा पेपर कधी आहे, 16 मे 2026 ला बरोबर का. त्या ठिकाणी तुम्हाला कृषी सेवा सुद्धा त्या ठिकाणी 16 तारखेलाच पाहायला मिळणार आहे. म्हणजे 16 तारखेला त्या ठिकाणी तुम्हाला अभियांत्रिकी आणि कृषी सेवा एकाच दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी पेपर पाहायला मिळणार आहेत बरोबर. आता बघा महाराष्ट्र गट ब सेवा मुख्य परीक्षा 2025, आता जी 21 डिसेंबरला होणारी पूर्व परीक्षा आहे गट ब ची, त्याची मुख्य परीक्षा कधी होणार आहे, 17 मे 2026 ला. कधी, 17 मे 2026 ला. आणि त्याचा अंदाजित निकाल कधी लागणार आहे, तर सप्टेंबर 2026 या महिन्यामध्ये निकाल लागणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा 21 डिसेंबरला गट ब चा पेपर होणार आहे त्या विद्यार्थ्यांची मेन्स कधी होणार आहे, तर 17 मे ला होणार आहे, लक्षात ठेवा बरोबर. आता हा अंदाजित टाइम टेबल आहे, परंतु त्याच वेळेनुसार त्या ठिकाणी आयोग घेणार आहे. बघा महाराष्ट्र गट ग सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आता त्या ठिकाणी 21 डिसेंबरला होती, पुढे ढकललेली आहे. ती कधी होणार आहे, तर 4 जानेवारी 2026 ला होणार आहे. कधी, 4 जानेवारी 2026 ला होणार आहे बरोबर. आणि निकालाच अंदाजित महिना कधी, तर मार्च महिन्यामध्ये गट क च्या पूर्व परीक्षेत निकाल लावला जाऊ शकतो. आता बघा महाराष्ट्र गट क ही जी त्या ठिकाणी 4 जानेवारीला होणार आहे, त्याची मुख्य परीक्षा कधी होणार आहे, तर 7 जून 2026 ला बरोबर. आणि निकाल कधी लागेल, तर अंदाजे सप्टेंबर 2026 ला निकाल लागू शकतो बरोबर. आता त्यानंतर ह्या त्या ठिकाणी तुम्ही न्यायाधीश पदासाठी परीक्षा बघता. आता बघा ह्याचं सांगितलं की आयोगाने सांगितले स्वतंत्रपणे ह्या तारखा जाहीर करण्यात येतील. आता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 2026 म्हणजे 26 ची आपली राज्यसेवेची पूर्व परीक्षा ती कधी असणार आहे, तर ती 31 मे 2026 ला असणार. लक्षात ठेवा काय, 31 मे 2026 ला. आणि त्याचा निकाल जो आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये लागणार आहे. म्हणजे बघा आता ही तारीख कधी काय आहे, तर 31 तारीख लक्षात ठेवा. 31 मे, मी थोड्या ठिकाणी लिहितो, 31 मे 26 ची पूर्व परीक्षा कधी आहे, 31 मे ला आहे बरोबर. आता 25 ची जी मेन्स आहे, 25 ची मेन्स कधी आहे, तर एप्रिलला संपणार आहे. लक्षात ठेवा एप्रिल महिन्यामध्ये संपणार आहे बरोबर. आणि ह्याची त्या ठिकाणी जी मेन्स आहे, ह्या 26 ची जी मेन्स आहे ती कधी आहे, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे. लक्षात ठेवा 26 ची मेन्स कधी आहे, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही 31 मे ला पूर्व परीक्षा दिली, 31 मे ला तुम्ही 26 ची पूर्व परीक्षा दिली, तर त्यानंतर तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे फक्त तुमच्याकडे 4 महिन्यात मुख्य परीक्षेला. त्यामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आता तुम्हाला फक्त मुख्य परीक्षा किंवा फक्त पूर्व परीक्षा करून चालणार नाही, तर तुम्हाला ऍट अ टाइम एकाच वेळेस त्या ठिकाणी पूर्व परीक्षा ऍज वेल एज मुख्य परीक्षा करून त्या अभ्यास करून तुम्हाला पुढे जावं लागणार आहे बरोबर. म्हणजे इथं फक्त 1 महिना मिळतोय आणि इथं फक्त 4 महिने मिळत आहेत बरोबर. तर बघा आता ही जी आपली पूर्व परीक्षा 31 मे ला आहे 2026 ची, त्याची मुख्य परीक्षा कधी आहे बघा, तर 3 ऑक्टोबर 2026 ला बरोबर. पहिला पेपर भाषेचा 1, भाषेचा 2 पेपर 3 तारखेला होणार आहेत. आणि 4 ऑक्टोबरला निबंधाचा पहिला पेपर होणार, लक्षात ठेवा. त्यानंतर काय, तर GS1, GS2 17 तारखेला, GS3, GS4 18 तारखेला आणि 24 तारखेला वैकल्पिक विषयाचे दोन्ही पेपर होणार आहेत. म्हणजेच काय, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये 2026 ची मुख्य परीक्षा असणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये काय असणार आहे, मुख्य परीक्षा असणार आहे. आणि त्या ऑक्टोबर महिन्याच्या जी आपली राज्यसेवा 26 ची आहे तिची पूर्व परीक्षा कधी असणार आहे, तर ती 31 मे ला असणार आहे. म्हणजे आता तुम्हाला 2026 मध्ये त्या ठिकाणी तुमचं शेड्यूल पूर्णपणे टाईट असणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण प्लॅनिंग करूनच सामोरे जावं लागणार आहे परीक्षांना बरोबर. आता त्याचबरोबर त्या ठिकाणी यांत्रिकी जी आहे महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा हिची पूर्व परीक्षा कधी असणार आहे, आपल्या बरोबर असणार आहे 31 मे 2026 ला. लक्षात ठेवा बरोबर. सो 15 नोव्हेंबरला ही मुख्य परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी हे बघा 15 नोव्हेंबर, त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी कधी, 15 नोव्हेंबर. कृषी सेवा कधी असणार आहे, 15 नोव्हेंबरला असणार आहे बरोबर का. त्याचबरोबर वनसेवा कधी असणार आहे, 26 डिसेंबरला असणार आहे. म्हणजे हे त्या ठिकाणी पूर्णपणे एका वर्षाचे शेड्यूल आपल्या समोर आयोगानं मांडलेलं आहे. आता बघा महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची 25 कधी होतीये, तर 21 डिसेंबरला होतीये. 26 कधी होणार आहे, तर 14 जून 2026 ला होणार आहे गट ब चा पेपर, लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी त्याची जी मुख्य परीक्षा आहे गट ब ची ती 5 डिसेंबर 2026 ला होणार आहे, लक्षात ठेवा बरोबर. त्याचबरोबर महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026
ह्याचा पेपर कधी होणार आहे तर 12 जुलै 2026 ला, आणि त्याची मुख्य परीक्षा कधी होणार आहे तर 13 डिसेंबर 2026 ला. गट ब गट क च्या मुलांना त्या ठिकाणी त्यानुसार तुमचं शेड्यूल तुम्हाला बनवावं लागणार आहे. राज्यसेवेच्या पोरांसाठी सुद्धा हे महत्वाचं ठरणार आहे. मुलांना आता त्या ठिकाणी अभ्यास कसा करायचा, तुमच्याकडे अंदाजित वेळ किती आहे, त्यानुसार तुम्हाला मुख्य परीक्षा त्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला वैकल्पिक विषयाचा अभ्यास, निबंधाचा अभ्यास, इतिक्सचा अभ्यास आता हे तुम्हाला क्लासिफाईड करावं लागणार आहे. लक्षात ठेवा, वेळ खूप कमी आहे, वेळ वाया घालवू नका. बरोबर. सो याची पीडीएफ आपल्याला करणारीच्या ग्रुपवर मिळेल किंवा राज्यसेवा आपला जो आयोग आहे आयोगाने सुद्धा त्या ठिकाणी पब्लिश केलेली आहे. ओके, चला, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.